नमस्कार, अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लाल माठाची भाजी। ही बघा, इथे मी स्वच्छ निवडून धुवून कापून घेतलेली आहे। निवडल्यावर ती 5 मिनिटं पाण्यात ठेवली, म्हणजे ज्याला त्या भाजीला काय जर मातीचे कण असतील तर ते खाली बसतात। आणि मग ती टोपलीत ठेवून, अशा जाळीच्या टोपलीत ठेवून पाणी निथळू दिलं आणि मग बारीक कापून घेतली आहे। ती कशी घेतली आहे तर कुठलीही पालेभाजी घेताना आपण ती बुटकी घ्यायची, जास्त लांबट लांबट घ्यायची नाही। ती भाजी चवीला खूप चांगली असते। आणि ही बघा, मी इथे तुम्हाला दाखवायला ठेवली। ही एवढीच, हिचा हे बघा, हे मुळं आहेत आणि ही एवढीच लांबट आहे। जास्त लांबट घ्यायची नाही आणि अशी झुपकेदार घ्यायची। आणि निवडताना ती जिथपर्यंत आपल्याला हाताने तोडता येईल, हे बघा, अशी घ्यायची आहे। म्हणजे या काड्यांचा पण आपल्या शरीराला खूप उपयोग होतो। यात बरेच विटॅमिन्स असतात आणि शिवाय भाजीची चव अतिशय सुंदर लागते ह्या काड्या घेतल्यामुळे। आपण म्हणतो हॉटेलातली भाजी चवदार का, तर तुम्हाला मी सांगेन ते काड्यांसकट भाजी कापतात आणि म्हणून त्यांची भाजी जास्त चवदार होते। तर आपणही हे अशा काड्या घेऊन, हे बघा, अशी काड्या, आता ही बघा इथे तुटत नाही आहे, मग इथे बघायचं पटकन तुटली गेली पाहिजे तिथपर्यंत आपण ह्या काड्या घ्यायच्या आहेत। ही मी तुम्हाला दाखवण्याकरता ठेवली आहे। ही बघा केवढी बुटकी भाजी आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही कुठली मेथी घ्या, पालक घ्या, लाल माठ घ्या, चवळी घ्या, भाजी कधीही बुटकी घ्या, ती भाजी तुम्हाला खूप चवदार लागेल। जास्त लांब लांब वाढलेली भाजी घेऊ नका। आणि ही बघा, अशी मी ही भाजी एक जुडी घेतलेली आहे। याकरता मी हे 5 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक कापून। पालेभाजीला तुम्ही जेवढा कांदा घालाल तेवढी भाजी अतिशय सुंदर लागते, म्हणजे त्या भाजीच्या प्रमाणात। हा पाव चमचा मी हिंग घेतलेला आहे। हे 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मोठे आपण डाळ जी घेतो त्याचे मोठे 2 चमचे। हे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे। पालेभाजीला कधीही मीठ कमी घालायचं। याचं कारण असं की हे आता आपल्याला एवढी दिसते, पण ती शिजल्यावर तुम्ही बघाल किती कमी होते ती। कांदा पण परतून आपला कमी होणार, म्हणून पालेभाजीला पूर्ण मिक्स करून झाल्यावर मीठ घालायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो। ही जिराची पावडर घेतली आहे मी अर्धा टीस्पून। हा हिरवी मिरची, लसूण ठेचा आणि कढीपत्ता असं तिन्ही मिक्स करून हे मी बारीक वाटून घेतलं आहे। हे 1 टीस्पून आहे, टेबलस्पून आहे, सॉरी। हा बघा, हा चमचा भरून मी घेतला आहे, कारण पालेभाजी थोडी तिखट आणि भाकरीबरोबर खायला अतिशय सुंदर लागते। जर तुमच्याकडे छोटी मुलं असतील तर तुम्ही हा अर्धा चमचा घातलात तरी चालेल। कमी तिखट करा, म्हणजे मुलं खातील। पण वाटून घातल्यामुळे खूप उपयोग होतो, आपलाही वेळ वाचतो। प्रत्येक वेळी बारीक करायला मी असा हा ठेचा वाटून ठेवते। माझ्या चॅनलला तुम्ही हा व्हिडिओ बघू शकतात। व्हिडिओ बघताना काय करायचं, तुम्हाला सर्च करताना अनिता केदार्स रेसिपीज हिरवी मिरची लसूण ठेचा लगेच तुम्हाला मिळेल, किंवा कुठलाही पदार्थ बघताना असं करायचं आहे, माझं नाव माझ्या चॅनलचं आणि तुम्हाला कुठला पदार्थ पाहिजे त्याचं नाव, म्हणजे तुम्हाला लगेच मिळेल व्हिडिओ। आणि हे मी ओलं खोबरं घेतलं आहे, ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण भाजी बनवूया। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अनिता केदार्स रेसिपीजच्या पुढे सबस्क्राईब म्हणून आयकॉनमध्ये लिहिलेलं असतं, त्यावर क्लिक करा। ते क्लिक केल्यावर एक असं बेलचं बटन येतं, म्हणजे मंदिरात वगैरे कशी घंटा असते तसं घंटा किंवा बेलचं बटन येतं, त्यावर पण क्लिक करा। म्हणजे मी हे जे रोज व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येईल आणि लगेच तुम्ही तो माझा व्हिडिओ बघू शकतात। त्यामुळे तुम्हाला बरीच माहिती मिळेल। तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि भरपूर शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, काकी मावशी कोण असेल त्यांना, म्हणजे त्यांनाही माझे व्हिडिओज बघता येतील। तर हे बघा, मी आधी तुम्हाला भाजी कापून दाखवते। हे मी धुवून घेतली आहे। ही अशी घेऊन अशी कापायची, परत ही एकमेकाला जॉईंट करायची, म्हणजे बारीक कापली गेली तर मुलंही आवडीने खातात। हे बघा,
असं परत त्याच्यावर अशी सुरीने कापलं की ती छान बारीक कापली जाते आणि पटपट कापली जाते आणि खायलाही कापलेली भाजी चवीला खायला बरी वाटते. आता आपण फोडणी करून घेऊया. इथे मी कढई तापत ठेवली आहे. त्यात आपल्याला आधी तेल घालायचं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला घालायचं आहे हिंग. हे बघा, हिंग छान तेलात मिक्स झालं आहे. सुंदर याचा वास पण सुटला आहे. आता आपण कांदा परतून घेऊया. कांदा छान आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला मी सांगेन, आपल्या शरीराला पालेभाज्या खूपच उपयुक्त असतात. त्याचा फार उपयोग होतो, जेणेकरून आपल्या केसात डॅन्ड्रफ होणे, कोंडा होणे किंवा असं शरीराला पण खूप उपयोगी आहे. रोज एक तरी पालेभाजी खाल्ली गेली पाहिजे. आता आपण हा छान सोनेरी रंग येईपर्यंत एक 4 ते 5 मिनटं परतून घेऊया. असा मधून मधून हलवायचा आहे तो. हे बघा, आपला कांदा 5 मिनटं छान एकदम परतून झालेला आहे. बघा, तुम्ही इथे बघू शकतात रंग बघा. सतत मधून मधून हलवल्यामुळे जराही असा जळालेला नाही. असा छान परतून घ्यायचा, म्हणजे त्याची चवही छान लागते. आता आपण यात जिरा पावडर घालून घेऊया. हिरवी मिरची, लसूण ठेचा. तुम्ही तुमच्या आवडीने, तुम्हाला तिखट किंवा कमी तिखट पाहिजे तसा वापरा. आणि हे अर्धा मिनिट छान परतून घ्या ठेचा. मी तर तळून ठेवायचा सांगितला आहे फ्रीजमध्ये, म्हणजे तो कसा टाकल्या लगेच त्यात छान असा सुंदर त्याचा वास येतो. बघा, लसणाचा एकदम छान असा इथे वास येतोय. छान परतून झाला आहे आपला ठेचा. आता आपण यात ही कापलेली भाजी थोडी थोडी घालून मिक्स करूया. एकदम टाकली तर आपल्याला हलवता येणार नाही, कारण पालेभाजी फुललेली असते, आपण पाण्यात ठेवतो त्यामुळे. हे बघा, आता आपण बाकीची उरलेली पण घालून घेऊया. भाजी घालताना गॅस कमी करायचा आहे, म्हणजे आपला कांदा जळणार नाही. नाही तर मग आपण वरून भाजी टाकेपर्यंत खाली कांदा करपून जाईल, म्हणून गॅस कधीही कमी करायचा. हे बघा, भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे ठेचा कांदा याच्यात. बघा किती झाली आहे ही भाजी. भाजी आपली छान मिक्स झाली आहे. आता आपण ह्या भाजीच्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं पालेभाजी कमी होते, त्यामुळे मीठ प्रमाणात घालायचं आहे. हे बघा, 1 टीस्पून मला मीठ लागलं आहे फक्त भाजीला. हे बघा, आणि ही भाजी
जास्त आपण म्हणजे ज्या तुटत नाही त्या दांड्या घेतलेल्या नाही, त्यामुळे ही फक्त 1 मिनिट आपल्याला झाकण न ठेवता अशीच ठेवायची आहे आणि थोडीशी वाफ येऊ द्यायची आहे. हे बघा 1 मिनिट झाला आहे, आपली भाजी छान झालेली आहे. त्यावर आपण हे खोबरं घालून घेऊया. नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल. हे बघा अतिशय सुंदर आपली भाजी झालेली आहे. आता ही आपण बाउलमध्ये काढूया. गॅस बंद करायचा आहे. आपली भाजी तयार आहे. हे बघा आपली भाजी एकदम छान झालेली आहे. त्यावर मी ओलं खोबरं घातलेलं आहे. अतिशय सुंदर झाली आहे. ही तुम्ही नक्की करून बघा. तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर विचारा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.